नमस्कार मित्रांनो, सुप्रभात। आज आपण निघालो आहोत पुन्हा एकदा एका नवीन छान सहलीसाठी। पुण्यापासून साधारण 20 ते 25 किलोमीटरवरती रामदरा नावाचे एक सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे। चला आपण निघूयात। शहरांमधील काँक्रीटच्या जंगलात घुसमटलेला श्वास मोकळा करण्यासाठी वीकेंडला वर्दळीपासून थोडेसे लांब कुटुंबासोबत मित्रमंडळींसोबत जावेसे अनेकांना वाटत असते। एकांत मिळेल, निसर्गाचा सहवास लाभेल, छान वनभोजन करता येईल, ही त्यामागची भावना। या सर्व गरजा पूर्ण करणारे एक ठिकाण पुण्यापासून अगदी जवळ आहे हे अनेकांना कदाचित माहितीही नसेल। पुण्यापासून साधारण 20 ते 25 किलोमीटरवर असं एक ठिकाण आहे, त्याचं नाव रामदरा। अगदी निसर्गाने वेढलेल्या या मंदिराला आपण एकदा तरी आवर्जून भेट दिलीच पाहिजे। अशाच एका रविवारच्या सकाळी आम्ही आमचे मित्र गणेश आणि आमच्या कुटुंबासोबत जेवणाचा डबा घेऊन मस्त सहलीसाठी रामदऱ्याला निघालो। अशा कौटुंबिक सहलीमधील मजा काही औरच असते। तर या व्हिडिओमध्ये आम्ही आज तुम्हाला रामदऱ्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत। या ठिकाणी कसे जायचे, इथे नक्की काय काय पाहायचे, इथला इतिहास काय आहे, इथे काय काय व्यवस्था आहेत, हे सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पुणे सोलापूर हायवेवरून लोनी काळभोर गावाच्या दक्षिणेला साधारण 5 किलोमीटरवर सह्याद्रीच्या एका रांगेच्या पायथ्याशी हे छान ठिकाण वसलेले आहे। इथे गाड्यांसाठी प्रशस्त पार्किंग उपलब्ध आहे। चारचाकीसाठी 40 रुपये आणि दुचाकीसाठी 20 रुपये पार्किंगसाठी द्यावे लागतात। पार्किंगमध्ये गाडी लावून आम्ही मंदिराच्या दिशेने चालायला लागलो। मंदिराकडे जाण्यासाठी तळ्यावर छोटासा सुंदर पूल बांधला आहे। कमानीतून आत गेल्यावर आपल्याला एक सुंदर हत्तीचे शिल्प आपल्या स्वागतासाठी उभे असलेले पाहायला मिळते। बाजूला असलेल्या प्रशस्त मैदानात खूप सारी वड आणि पिंपळाची झाडे लावलेली आहेत। ही झाडे इतकी दाट वाढली आहेत की सगळीकडे छान मस्त गर्द सावली पसरलेली असते। या गर्द सावलीत लहान मुले छान आनंदाने खेळत होते, तर बरेचसे लोक घरून आणलेला डबा खात होते। जेवायची वेळ झालेली होती आणि मुलेही खेळून दमली होती, म्हणून आम्हीही आधी पोटोबा आणि मग विठोबा करायचे ठरवले आणि एका झाडाखाली चटई अंथरून जेवायला बसलो। चला मंडळी, या जेवायला। इथे खूप सुंदर कौटुंबिक सहल होऊ शकते। आपण इथे डबे घेऊन आलो तर बसायला इथे छान व्यवस्था आहे। सर्व मिळून वनभोजनाचा आनंद इथे खूप छान प्रकारे घेता येतो। त्रेतायुगात प्रभू रामचंद्र वनवासात असताना त्यांचं या ठिकाणी काही काळ वास्तव्य होतं, म्हणून या भागाला रामदरा हे नाव पडलं अशी कथा सांगितली जाते। एका तळ्याच्या मधोमध रामदऱ्याचे मंदिर आहे। या मंदिराची उभारणी प्राचीन काळी झाली असल्याचे सांगितले जाते।
शिवाजी महाराजांच्या काळात आणि नंतर पेशवाईत या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता। त्यानंतर थेट 1970 मध्ये या मंदिराचा कायापालट करण्यात आला। मंदिराच्या कायापालटामागे श्री देवपुरी महाराज उर्फ धुंदीबाबांचा फार मोठा सहभाग होता। मंदिराचा सगळा परिसर हा खूप स्वच्छ आणि नीटनेटका ठेवण्यात आलेला आहे। मंदिरात आत गेल्यानंतर एक सुंदर नंदी आणि त्यामागे शंकर पार्वतीची मूर्ती पाहायला मिळते। या मंदिरात श्री महादेवाची पिंड आहे। हे तसं मूळचं महादेवाचं मंदिर, पण सुशोभीकरणानंतर गाभाऱ्यात राम, लक्ष्मण आणि सीता तसेच श्री दत्तगुरूंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। या मंदिरात 28 खांब असून त्यावर रेखीव नक्षीकाम करण्यात आलेले आहे। मंदिराच्या भिंतींवर देखील रामायण महाभारतातील प्रसंग भित्तिशिल्पाच्या रूपात साकारले आहेत। मंदिरातून बाहेर आल्यावर आम्हाला एक फ्रेंच कुटुंब हे ठिकाण पाहायला आलेले दिसले। त्यांच्याशी आम्ही काही गप्पा मारल्या। नमस्कार मित्रांनो, हे ठिकाण आता इतकं प्रसिद्ध झालंय की फॉरेन मधले पर्यटक सुद्धा आता या ठिकाणाला भेट द्यायला लागले। आपल्या बरोबर फ्रान्स मधले काही पर्यटक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांना हे ठिकाण कसं वाटतं। So yes, we heard a lot of good things about this place. So we saw it was a good idea to come and to visit and to discover. And finally, it's really nice and beautiful, lovely place to spend a good Sunday here to have a small food with your family. So we enjoy that. Yes, we enjoy a lot. Yeah, thanks. Nice place. Thank you. मंदिराच्या बाजूने फिरत असताना तलावामध्ये मंदिराचे आणि नारळाच्या झाडांचे मस्त प्रतिबिंब पडलेले पाहायला मिळते। तळ्याच्या भोवतीने फेरफटका मारण्यासाठी छान रस्ता तयार करण्यात आला आहे। या रस्त्याने फिरत असताना आपल्याला निसर्गाचा छान अनुभव घेता येतो। बसण्यासाठी ठिकठिकाणी छान बाकड्यांची सोय देखील करण्यात आली आहे। निसर्गाच्या या खऱ्याखुऱ्या जगात आपलं सर्वांचं स्वागत आहे। या परिसरात आढळणाऱ्या प्राणी आणि पक्ष्यांचे फलक इथे लावलेले आपल्याला पाहायला मिळतात। आम्ही पुण्यातलेच आहोत, आळंदीवरनं आलोत आणि हे रामदरा ठिकाण खूप चांगलं आहे, निसर्गरम्य वातावरण आहे। आम्ही रिक्वेस्ट करू की नक्की इकडे व्हिजिट करा, रेकमेंड करू, चांगली प्लेस आहे। बाहेर पडल्यावर मंदिराबाहेर आसपासचे शेतकरी त्यांच्या शेतातील भाजीपाला विकायला बसले होते। आम्ही पण त्यांच्याकडून ताजी भाजी खरेदी केली। आजी, कुठल्या भाजी आहेत तुमच्या का शेतातल्या आहेत का कुठल्या आहेत? बर, कुठे शेत आपलं? जवळच आहे। परत येताना आम्हाला एक भन्नाट गाडी दिसली। एका जीपला मागे एक एक्सटेन्शन जोडून मंडळी सहलीसाठी आली होती। ही अशी मजा
एखाद्या लक्झरी कारमध्ये तरी मिळू शकते का मित्रांनो? नाही का? मित्रांनो, पर्यटन, निसर्ग आणि इतिहास याविषयीचे नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येत असतो. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी ती बाजूची घंटी देखील दाबा. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूयात. नमस्कार.